मिरज जमियतुल कुरेश संघटनेच्या वतीने प्रांत यांना निवेदन। मिरज तालुक्यातील कुरेशी खाटीक समाज व इतर जनावरांच्या व्यापाराशी संबंधित व्यापाऱ्यांनी माननीय प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदन देत गोवंश प्रतिबंधक कायद्याच्या गैरवापराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यांनी म्हटले की महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 व त्यातील सुधारणा कायद्याचा वापर करून काही गोरक्षक संघटना समाजाच्या नागरिकांवर अन्याय करत आहेत। निवेदनात सांगण्यात आले की जनावरांची कायदेशीर वाहतूक करत असतानाही खोट्या तक्रारी करून समाजातील व्यक्तींना विनाकारण त्रास दिला जातो। गोरक्षकांकडून जनावरांची वाहने थांबवून मारहाण, छळ व हिंसक वर्तन करण्यात येते। यामध्ये पोलीस प्रशासन गोरक्षकांना पाठीशी घालते का? तर कुरेशी समाजातील निष्पाप नागरिकांवर गुन्हे दाखल केले जातात का? असा सवाल कुरेशी समाजाने केले आहे की त्यांना गाई वासरांचे धार्मिक महत्त्व मान्य असून त्यांची कत्तल थांबवणे योग्यच आहे, मात्र बैल, रेडा, पासर यासारख्या इतर जनावरांवर बंदी घालणे अन्यायकारक ठरते। त्यामुळे कायद्यात आवश्यक सुधारणा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी सर्व कुरेशी समाज उपस्थित होता। साहेबाला निवेदन द्यायला आले कुरेशी समाज व शेतकरी समाजातर्फे की जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुरेशी समाज जे मोठ्याचा व्यवसाय करतात ते बंद केलेला आहे। शासनानं इथं लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा भाजीपाला ही सुद्धा येणारा पाठ्यक्रम देऊन भाजीपाला सुद्धा महाराष्ट्रामध्ये बेमुदत बंद करण्याचा वेळ येईल। कुरेशी समाज हे नुसता गाई आणत नाही, हे म्हशी आणून व्यवसाय करतात। तर गोहत्या प्रकरण जे जनावर मार्केटमधनं गाडी निघाली की त्याच्या पाठीमागे लागतात दोन माणसं आणि गाडी अडवतात, गाडीवाल्यांना चेक करतात, त्यांनी मारहाण करतात की असं घे आहे ते लगेच 112 नंबरला फोन करून पोलीस खात्याला बोलवतात। पोलीस खात्या बी त्यांच्यापाशी येते, त्यांच्याशी सामील होऊन त्यांच्याशी चर्चा करून तोडपाणीचा व्यवसाय करतात। कुरेशी समाज हे एकाच म्हणजे 500-1000 रुपये मिळतं, 15-20 हजार पाण्याची तोडपाणी करतात। तर शासनाने जर लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा भाजीपाला सुद्धा बंद होईल। मिरज संदर्भातनं खरेदी विक्री बंद केल्यामुळे आम्ही हे निवेदन द्यायला आलंय की आम्हाला प्रांत ऑफिसमध्ये आम्ही निवेदन देत आलंय की आम्हाला जे त्रास आहे ते जनावर खरेदी विक्री करताना आम्हाला जे त्रास आहे ते गौ तस्करी लोक आम्हाला अडवा लागलाय, धरा लागलाय, मारा लागलाय। प्रशासनाला आम्हाला निवेदन देण्यात आलेलं आहे की या बाबतीत की आम्ही हे जनावर खरेदी विक्री करताना आम्हाला जे त्रास आहे, जे गौरक्षकवाले जनावर अडवून करून जनावर मारहाण करा लागलाय, गाड्या धरून पुढे प्रशासनाला ताब्यात द्या लागलाय, परत आम्हाचे जनावर गौशाळेत जमा करा लागलाय। परत गौशाळेत काय जनावरांची अवस्था आहे, गौशाळेत तिने जनावर काय केले काय नाही ह्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्या पद्धतीने आम्ही हे करावं। गेले अनेक महिन्यापासून शासनाचं धोरण फायनल नसल्यामुळे काही संघटनाचे लोक बाजारमध्ये जनावर खरेदी झाल्यानंतर अडवून घ्यायचं, अन्ना खाटीक लोकांना कुरेशी समाजाला त्रास द्यायचं आणि गाडी अडवून पोलीस स्टेशन जमा करायचं। पोलीस खात्यामध्ये सुद्धा शासनाने काही निर्णय घेतलेला आहे, कुठला जनावर धरावं कुठला जनावर न धरावं हे फायनल भूमिका नसल्यामुळं या ठिकाणी कुरेशी लोकांना पूर्ण महाराष्ट्रात त्रास होत आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आज कुरेशी संघटनाने पूर्ण महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे। गेले 10 ते 12 दिवस झाले आज संघटना बंद आहे। आज आम्ही सर्व कुरेशी लोकांचे समजतो, आज प्रांत साहेबांना हा निवेदन दिलेलं आहे की शासनानं ह्या गो हत्यावर जे काही निर्णय घेतलेला आहे, जे काही कायदा तयार केलेला आहे त्यावर फेरविचार करावा आणि कुठली जनावर विकावी, कुठली जनावर न विकावी, कुठली जनावर पाळू आहेत, कुठली जनावर कटिंग करावी, कुठली न करावी, याच्यावर कुठलाही निर्णय शासनाने घेतलेला नाही। तर शासनाला आमची आव्हान आहे की कुरेशी समाजासाठी व्यवसाय करताना कुठली जनावर तिने घ्यावी कुठली न घ्यावी हे तुम्ही एक शासनाचा निर्णय घ्यावा आणि आम्हाला तसा आदेश द्यावा। शासन याच्यावर फायनल निर्णय घेत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार आणि हा विषय नुसता कुरेशी समाजाचा नसून कुरेशी समाजाबरोबर शेतकरी सुद्धा संघटना सुद्धा अडचणीत आलेली आहे। कारण शेतकरी हा एखादी जनावर आणून त्याचं गाई आणून त्याचं दूध काढतो, दूध जेव्हापर्यंत गाई देत असतात तेव्हापर्यंत ते दूध ज्यावेळेस दूध द्यायचं बंद केल्यानंतर ते मार्केटमध्ये विकतात, त्या पैशामध्ये दुसरी ती गाई आणतो। पण त्यापर्यंत कुरेशी समाजात ते जनावर खरेदी करत नसल्यामुळं शेतकरी सुद्धा अडचणीत आलेला आहे। शेतकरी आणि कुरेशी समाज ह्या दोघांवर आज एवढी मोठी संकट निर्माण झालेली आहे। शासनाने ठोक निर्णय घ्यावं। शेतकरीसाठी सुद्धा जे काही जनावर जे काय कटिंग करायचे नाही आहेत ते जनावरांसाठी शासनाने सुद्धा शेतकरीसाठी काय तर अनुदान द्यावं। कुरेशी समाजासाठी तर काय तर लवकरात लवकर निर्णय घ्यावा किंवा कुरेशी समाज आणि शेतकरी संघटना ही दोन्ही अडचणीत यावेळी आलेल्या आहेत।